पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह लाभलो झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन दिवारिका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास राज्या सर्वागी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी पुंडलीक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतान की जय। 45वा श्लोक चालू आहे आपला। हरि अदृष्टपूर्वं रुचितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास। तरी देवेशी सली केली जे विश्वरूपाची आडी घेतली ते मायबापे पुरविली स्नेहाळाचेनी सुरतरुंचे झाडे अंगणी लावावी कोडे द्यावे कामधेनूचे पाडे खेळावया या नक्षत्री डाव पाडावा चन्न चेंडुवा लागे आणावा हा चंद्र शिंदीने लागला मागे या मृतलेशा लागी सायास त्याचा पाऊस केला 4 मास पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले ऐसा कृत्य केलो स्वामी बहुलळा पाळीला तुम्ही दाविले जय हर ब्रह्मी नायकी जय कामी मा देखावयाची केवती गोठी याची उपनिषदा नाही भेटी ते जिवारीची गाठी मद लागे सोडली जी कल्पाली लागोणी आजीची घडी धरुणी माझी जेकुली होऊनी गेली जन्मे तया हव्याच्या घरडोळी घेऊन असे पाहात परी ऐकले देखी मात आतुडेची ना बुद्धीचे जाणणे काही नवचेची याचेची अंगणे ते साधई अंतःकरणे करवेची ना ते डोळ्या देखी व्हावी ही गोष्टची काय सया करावी किंबहुनायसे पूर्वी दुष्ट नासृत ते हे विश्वरूप आपुले तुम्ही मन डोळा दाविले तरी माझे मनतारे दुष्ट देवा बरी आता ईशी अवतार जीवी जे तुझशी गोटी करावी ते ये चिरूपी करू म्हणजे तरी कोणे के मुखेशी चावळीजे आणि कवना केवले जे तुझ लेख नाही म्हणून वारिसये वारियासवे धावणे न ठके गगना घेव देणे जळ केली खेळणे समुद्री केवते असा विषय झालेला होता आपला। ते वाऱ्याबरोबर धावणं किंवा गगनाला मिठी देणं किंवा जळ केली म्हणजे क्रिया जलक्रीडा करणं हे समुद्रात जसं नाही हा विषय होऊन गेला। या लागी जी देवा येतीचे भय उपजत असे जीवा म्हणून माझ्या चित्तामध्ये भीती उत्पन्न झाली म्हणून येतोला लळा पाळावा जे पुरे हे आता तेव्हा आपण काय करावं हे पुरे करावं पण चराचर विनोदे झाले पाहिजे मग तेने सुखे घरी राहिजे तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा माझा आम्हा तेव्हा आम्हाला तुझं खरं चतुर्भुज हाच विसावा आहे कारण ते आमचं मूळ घर आहे आणि बाहेर ते फिरून येणं म्हणजे विश्वरूप आहे तेव्हा विश्वरूप पाहून झाला आता देवाबाद झालं पण मग अशा प्रकारे कष्टी झालेला जीव काय होतो आपल्या विश्रांतीच्या ठिकाणावरती येत राहतो तसं आमचं विश्रांतीचं ठिकाण म्हणजे तुझं चतुर्भुज रूप आहे विश्वरूप हे काय विश्रांतीचं ठिकाण नसून फिरून येण्याचं रूप आहे जसं आपण फिरायला जातो फिरून आल्यावर काही डोंगर किल्ले पिल्ले काही नदी नद्या पाहतो आणि पुन्हा फिरून आल्यावर ते ठीक आहे तात्पुरतं बरं वाटलं पण ते म्हटलं मग झोपा इथंच झोपा कसं
कोणी काय डोंगरावर झोपतो का? पण तो पुन्हा घरी आला म्हणजे बास आता आज 2-3 दिवस लय थकलो. तुम्ही थकण्यासाठी गेले होते का पाण्यासाठी गेले होते? पाण्यासाठी गेले होते पण थकले. तसं विश्वरूप पाहायला गेला पण थकला. आणि मग चतुर्भुज रूपच पाहावं देवा तुझं अशी इच्छा करतोय हा अर्जुन. तेव्हा आपण चराचर विनोदे पाहिजे. चराचर संपूर्ण चर आचर सृष्टी विनोदाने पाहिली. ठीक आहे, विनोदाने म्हणजे थोडंसं मौज मजेने, असं मजेने पाहिलं ठीक आहे, पण मौज मजेने पाहिलं तरी तात्पुरतंच समजायचं, ते काय कायमचं विश्रांतीचं स्थान नाही. मग तेने सुखे घरी राहायचे तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा मा आम्ही योग जाता अभ्यासावे. इथं आलेलो होतो आपण की आम्ही योग जाता अभ्यासावे. योगजात म्हणजे अष्टांगादी योगाच्या साधना करून, ते तरी कशासाठी? सुखासाठीच. चतुर्भुज कशासाठी? सुखासाठी. पण चतुर्भुज रुपड्यामध्ये प्राप्त होणारं सुख उघड असं आहे, असं अर्जुनाला सांगायचं. योगाच्यासाठी तरी काही संशोधन करावं लागेल, शोधन करावं लागेल, मग योगाचं काही सुख मिळतं. ते सुख तितकं छान, तितकं मनाला समाधान नाही प्राप्त करून देत जेवढं चतुर्भुज रूप प्राप्त करून देतं. म्हणून आम्ही योगजात अभ्यासावे म्हणजेच यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी आदी प्रकारे साधना करून तेनी याचे अनुभवा यावे. याच अनुभवाला यावं. म्हणजे योगाचा अभ्यास केल्यावर चतुर्भुज रूपाची प्राप्ती होते असा अर्थ लागतो. पण असा अर्थ होतो का ध्वनी? तर होताना दिसतोय. कारण योगामधले योग्यांचे राजे असणारे काय म्हटलं? माऊली ज्ञानोबरायांना काय म्हटलं? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. पण त्याच माऊली ज्ञानोबराय योग्यांची माऊली, योग्यांचे राजे होते ते. पण सगळे योगी आली त्याच्यामध्ये. योग्यांचे राजे पकडल्यावर बाकीचे योगी पाहत बसायची गरज नाही. तर त्या सगळ्या योग्यांनी समाध्या लावून समाधीचं सुख भोगण्याचा प्रयत्न केला. पण योग्यांच्या राजाच्याच असं लक्षात आलं की समाधीचे सुख टाकावं वाळून. तर त्या समाधीचं सुख सुद्धा काही कामाचं नाही राहिलं. एवढं चतुर्भुज रूपाची गोडी माऊली ज्ञानोबरायांना लागलेली दिसते. म्हणजे पहिलं तो गे काऊ कोकताय शकून गे माये सांगत असे उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविल पाहू. काही पंढरीराव घरा काही येते. पंढरीराव कसे येतं? चतुर्भुज. हा म्हणजे चतुर्भुज म्हणजे आपल्याला साकार समजायचं आहे. म्हणजे मला अशी इच्छा आहे चित्तामध्ये की पांडुरंग कधी येतील, पांडुरंग कधी येतील अशी इच्छा आहे. कोणाला? कोण आहेत ते? योग्यांचे राजे. म्हणजे योग्यांच्या राजाला चतुर्भुज रूपाची प्राप्ती होणं हे श्रेष्ठ वाटतं. देव भेटणं हे श्रेष्ठ वाटतं. चतुर्भुज रूप आम्हाला माहिती ते चतुर्भुज रूप कसं आहे काय आहे त्याच्याविषयी माऊली ज्ञानोबरायांना जितकं ज्ञान आहे तर बाकीच्यांना काय सांगावं. योगी या मुनी जना ध्याती ते सुख आसनी शयने. हा हरी सुख पावले रे. हा हरी सुख पावले रे माऊली ज्ञानोबराय सांगतात. सगुणाची इच्छा. हा सगुणाची इच्छा केली माऊली ज्ञानोबरायांनी. हा तर तेव्हा साकार स्वरूपामध्ये जे सुख प्राप्त होते दृष्ट डोळ्यांनी प्रत्यक्ष भगवंताची भेट झाली साकार स्वरूपाची. आणि योग्यांनी त्याच्यासाठी समाध्या लावून भेटले. समाधी लावल्याने साकार स्वरूपाची नाही प्राप्ती झाली. किती योगी होऊन गेले, किती तपी झाले, किती जपी झाले, पण या सगळ्यांना शेवटी अपेक्षा चतुर्भुज रूपाची राहते. 9व्या अध्यायामध्ये अशा ओव्या आलेल्या आहेत पहा. म्हणजे 9व्या अध्यायामध्ये पान नंबर म्हणण्यापेक्षा ओवी 367 366 आलं 366 सगळा श्लोकच आहे तो.
यांती देवव्रता देवान पितृयांती पितृव्रता भूतान यांती भूतेज्या यांती मध्याची हा सुंदर ओळ आहे सगळ्या पहा. म्हणजे असं आहे, पहिला पितरांचा विषय सोडून द्या आणि त्याच्यानंतर कोणता आहे? 25वा त्या श्लोकाच्या खाली ओव्या 366 65 पासून पहा. जयाची जाणती मजची जयांची जाणती मजची शास्त्रे. शास्त्रे सुद्धा कशासाठी? मला जाणण्यासाठीच ना, माझ्याकडे येतात ना. मी जोडे जयाचे निमंत्रे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. ते मरणा ऐलींचीकडे मज मिळवणी गेले पुढे. मग मरणी आणीकडे जातील केवी. त्याच्या खालच्या वया पहा. म्हणून मद्याची जे झाले, मद्याची पदाचं लक्ष व्याख्यान केलंय. ते माझिया सायुज्य आले तीही उपचार मिशे दिदले आपण पे मज. पै अर्जुना माझ्या ठाई आपणे विन सौरसू नाही. मी उपचारे कवणाही ना कळेगा. काय म्हटलं? उपचाराला मी कोणत्याही उपचाराला आकळत नाही. तो जप तप काय करायचं असेल तेवढं करू द्या. येत जाणीव करी तोची नेणे आतिलेपण मिरवितेची उणे. आम्ही झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नव्हे. अथवा यज्ञदानाची किरीटी. हे पाही ओळी आली. अथवा यज्ञ दान किरीटी का तपे हणजे हुटहुटी. ते तृणायकासाठी नसरेत. म्हणजे अर्जुना, जे लोक यज्ञ दान आदी साधनांनी किंवा तपाने माझी प्राप्ती करून घेण्याचा गर्व बाळगतात, त्यांची ती साधने गवताच्या काडीबरोबर आहे. म्हणजे मला मान्य नाही. पाहेपा जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे. शेषाहुनी तोंडाकडे बोलके आती. चला जाऊ द्या, बाकी आणखीन पुढचा विषय दिलाय भरपूर. करता तापसांची कडसणी कवणू जवळा ठेवील शूळ पाणी. तोही अभिमान सांडोणी पायवणी मातावा आहे. तर अशा प्रकारे काय म्हणते, म्हणून थोरपण परा सांडीजे उत्पत्त्या घवी विसरीजे. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. माझी जवळीक त्यांना, जगा धाकुटे होईल त्यांना. मी जपी आहे, तपी आहे, योगी आहे अशी जर मोठेपणा मिरवत असेल तर त्याला माझी प्राप्ती होत नाही. तर तेव्हा काय सांगावं, तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे जे तर शंभूचेही तपन पुरे. ते एर प्राकृत हेंद्रे केवी जाणवल आहे. प्राकृत हेंद्रे मला कशाला ओळखतील? ताच आला असं नाही. तर मग तो चांगदेव महाराजांच्या पूर्व काळात सुद्धा पांडुरंग होते. मग चांगदेव महाराजांना का नाही भेटले? तर याचं कारण आहे ओळखच नाही आणि योगामध्ये गुंग आहेत. मोठे सिद्ध्या प्राप्त करतो, पण त्या सिद्ध्या कुठं काम करतात, कोणाच्या आज्ञेत राहतात हे कळालं नाही ना. तेव्हा किती जरी योग जात अभ्यासले तरी सुद्धा शेवटला कुठं काय जावं लागेल, तर या साकार स्वरूपाकडे यावं लागतं आहे. तर हा सिद्धांत आहे. आम्ही यजने कितीही की जती सकळे. आम्ही यजने म्हणजे यज्ञ, की जती सकळे. किती यज्ञ करा, किती यज्ञ करा याचा अर्थ यज्ञ करू नका असं नाही अर्थ होता. उलटे काढायचे नाहीत अर्थ कधी. आम्ही यजने की जती सकळे. सकळे यज्ञ, कारण यज्ञाचे अनेक प्रकार तुम्हाला 4थ्या अध्यायात दिले. हां, नामयज्ञ, अधमका यज्ञ, फलाना द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ असं 4थ्या अध्यायामध्ये आलेले आहेत, पाहून घ्या. तेव्हा आम्ही यजने की जती सकळे परी ती फळावी येण्याची फळे. येण्याची फळे फळावी. का हो? यज्ञ कोणासाठी? तुमच्यासाठी का यज्ञ करणारासाठी? ज्याच्यासाठी तो यज्ञ आहे ना, त्याला तो तिथं फळाला येण्यासाठी ज्याच्या नावाने केला ना त्याची कृपा व्हायला पाहिजे. म्हणून यज्ञ कोणासाठी केला? तर त्या ज्याच्यासाठी तो केला. म्हणून यांती देवव्रता देवान पितृयांती. हां, कोणताही श्लोक आहे आणखीन एक. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. हां, तुमच्या तोंडातला उच्चारच मला कळा नाही. हा ना, दात नाही राहिले आता काकाची.
मंत्रोऽहमहमेवाज्यमहम् अग्निरहं हुतम अहम ही सर्वयज्ञानां भुक् 9वा अध्याय. अहम ही सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. पुढे हां बघा बरं. न तु मामभिजानाति न तु हां पुढे हां न तु मामभिजानाति तत्वे नातश्चवन्ति ते. तर तेव्हा काय म्हटलं, अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता, मीच सगळ्या यज्ञांचा भोक्ता आहे. माझ्यासाठी यज्ञ केलं, यज्ञ नाहीतर मग त्याच्यात काय झाला, यज्ञ चाललेत कशासाठी तेच कळणार नाही. तेव्हा आम्ही यजने किजती सकळे सकळे यज्ञे परिते फळावी येण्याची फळे. कोणाची कृपा व्हावी लागेल, त्याची कृपा व्हावी लागेल. तीर्थे होतो सकळे याची लागे. सगळ्या तीर्थ केले, आमकं केलं, फलानं केलं, फक्त देव सोडून केलं. तीर्थ करतात म्हणजे लोक मूर्त्यांची पूजा करतात का त्या मूर्तीतल्याची पूजा करतात. फोटोच काढायला लागले, फक्त ॲक्शनमध्ये काम चालू आहे. हां काढा फोटो, ॲक्शन करते. भावसुद्धा वजा होत चालले. हां त्या फोटो काढतात लगेच पाठवून देतात, फोटो काढतात पाठवून देतात. पहा आम्ही इकडे एवढे बॉम्बा मारल्या. आणि त्या पहिली कमीत कमी मूर्ती दगडाची म्हणून तरी करते, दगडाची मूर्ती. कारण त्यांचा भावच तेवढा आहे की एवढा. बद्रीनाथ कुठे राहतात, हिमालयात. इकडे फिरकत नाही. रामेश्वर कुठे फिरतात, काय म्हणजे भावच एवढा तोकडा आहे ना असा. तसाच पांडुरंगाचं बी तीच बॉम्ब आहे. म्हणजे पांडुरंग फार काळ आला लोकांना असं काही नाही. तर ते पांडुरंग कुठं म्हणजे चाललं म्हणजे इकडं आमकं तिथं गेल्या ना मग आम्हाला लई समाधान वाटतं. इकडं काय बॉम्ब वाटतं का. तुमची बुद्धी खराब आहे हे मान्यच नाही करत तो. देहभावामुळे हा घोटाळा झालेला आहे सारा. आणि सत्संगतीचा अभाव हा त्याला कारण आहे. देवाकडे जाऊच नाही, संतांकडे जाऊ. जो संतांकडे गेला त्याला देव कळाला. देवाकडे गेल्यावर देव नाही कळत, देवाकडे गेल्यावर दगड कळाला. ही वस्तुस्थितीच आहे बरं. कारण तो तिथं गेला की लगेच नारळ उदबत्त्या बुक्का फिक्का त्याच्या नाकात तोंडात घालून लगेच मोकळा. ते म्हणले झाले आमचा देवदेव झाला. त्याला काय देवदेव झाला. म्हणून देव कसा आहे असं कळण्यासाठी सत्संगती करावी. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय असं आहे. संतांचे पाय धरावे, नाहीतर तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. नाथ महाराज म्हणतात तसं. तेव्हा संतांकडे गेल्याशिवाय देव नाही कळत. नाहीतर मग सरळ सरळ लोकांनी त्याला दगडाची मूर्ती करून ठेवली. दगडाची मूर्तीमध्ये ही पूजनासाठी चांगली आहे, कारण तो व्यापक परमात्मा राहील कसा म्हणून चांगली. प्रतिमा तो देव कैसा नव्हे. प्रतिमेमध्ये देव आहे पण प्रतिमाच देव आहे असा अर्थ करू नये. आणि मग प्रतिमा जर मग असा जसा जसा भाव उत्तुंग होत गेला तसं त्याला ते ज्ञान होतं. नाहीतर मग ती तुटपुंजी बुद्धी घेऊन इकडं तिकडं बोंबलत फिरते. चला आम्ही काय म्हटलं, आम्ही यजने की जती सकळे परिते फळावी येण्याची फळे. तीर्थे होतो सकळे याची लागे. आपला विषय हा चालला होता. तीर्थ जे आहेत मानस तीर्थ आणि भौमतीर्थ असे तीर्थाचे 2 प्रकार आहेत. मानस तीर्थ जे आहे ते मनामध्ये उत्पन्न होतात. सत्यम तीर्थम दया तीर्थम तीर्थम ब्रह्मचार्यम अशा पद्धत असं म्हटलेलं, याला तीर्थ असं म्हटलेलं आहे. दया याला तीर्थ म्हटलं आहे. सत्यम तीर्थम दया तीर्थम. इंद्रिय निग्रहम इंद्रियाचा निग्रह करणे याला तीर्थ म्हटलं. ही मानस तीर्थांची यादी आहे. आणि जे भौमतीर्थ आहेत म्हणजे भूमीवर जे तीर्थ राहतात त्यांना भौमतीर्थ असं म्हणतात. मग बद्रीनाथ केदारनाथ तुमचे रामेश्वर असेल किंवा 12 ज्योतिर्लिंग ही सगळी धरली जातात. किंवा तीर्थामध्ये म्हणजे प्रयाग मुख्य जे आहे ते गंगा स्नान मांडलं जाय ना पहिल्यांदा. या गंगा यमुना सरस्वती ही तर तीर्थे. आता त्यात क्षेत्र आणि तीर्थ. क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी देवाची वस्ती असते त्याला क्षेत्र म्हणतात. आणि जिथे या पवित्र नद्या वाहतात त्या तिथं तीर्थ असतात.
म्हणून काही तीर्थक्षेत्रे आहेत आणि काही तीर्थे आहेत आणि काही क्षेत्रे आहेत जिथे ही नसेल, म्हणजे जल नसेल, गंगा नसेल, तर तिथं नुसतं क्षेत्र आहे. आणि तिसरी एक गोष्ट आहे, चौथी गोष्ट आहे की म्हणजे तीर्थ, क्षेत्र आणि संत. जिथे काही ठिकाणी तीर्थ आहे, देव आहे, पण संत नाहीत, तरी ते अपूर्ण तीर्थ आहे, म्हणजे तिथे नाही. म्हणून तीर्थ, क्षेत्र आणि संत हे 3 गोष्टी पाहिजेत. जसं आता आळंदी धरा, सिद्धेश्वर हा देव आहे आणि तिथं पूर्वीच्या समाधी आहेत माऊली ज्ञानोबरायांनी घेतलेल्या, 108वी समाधी होती ही. तर तिथं म्हणजे संत आहेत, क्षेत्र आहे आणि इंद्रायणी वाहते, त्या तिथं तीर्थ आहे. म्हणून तीर्थ, क्षेत्र आणि संत हे तिन्ही बी आहेत तिथं. आणि माऊली आपल्या पंढरीनाथाच्या ठिकाणी बी हे तिन्ही आहेत, पण बऱ्याच ठिकाणी संतच नाहीत. ज्या ठिकाणी संत नाही त्या ठिकाणी जर गेला तर त्याला देवाचं सुद्धा नीट दर्शन होणार नाही त्याला, कारण त्याला ते कळणारच नाही. तर काय, कारण ओळख करून देणार कोणतरी लागतो ना, गायडन्स तिथं करणारा. म्हणून जिथं देव आहे त्या देवापेक्षा संतांचा महिमा जास्त आहे. काय म्हटले, हे पंढरी उनी सोपे, जनाचे हरावया पापे, कळीकाळ कोपलिया कोपे, न चाले त्यापे अलंका पुरासी, ऐसे सांगता हरिसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. हे पंढरी उनी सोपे, जनाचे हरावया पापे, त्या तीर्थावळीच्या अभंगात म्हणतात, समाधीच्या अभंगात म्हटलेलं आहे. त्या काय वर्णन या अलंकापुरीचा, आपला अलंकापुरीचा विषय चालला होता की देव म्हणती रुक्मिणी, हाच योगी देखिला नैनी, हेची ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्याचे, धन्य धन्य धरातळी, जो याते दृष्टी निहाळी, तो वहात येईल टाळी अलंकापुरासी. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ. कुठे? पूर्वी येथे होते निळकंठ, म्हणजे देव होते. पूर्वी येथे होते निळकंठ, इंद्रादिकी तपवरिष्ठ, येथेची पै केले, याच ठिकाणी केले. इंद्र येऊन या भूमीसी, याग संपादिले आहरणीसी, इंद्रायणी इंदोरीसी, पंचक्रोशी यापासून आळंदीचं वर्णन केलं. पंचक्रोशी सगळीकडे तिथलं वास्तव्य काय आहे, पंचक्रोशी यापासून आहे. भोवती वनवल्ली वृक्ष, देव येथे येऊन होती पक्षी होतात तिथे येऊन. त्या ठिकाणी येऊन देवसुद्धा पक्षाच्या रूपामध्ये राहत. देव येथे येऊन होती पक्ष, आस्ती नासती उदकी, त्या ठिकाणी आस्ती जर टाकल्या त्या जलस्वरूप बनतात, एवढा इंद्रायणीचा महिमा. तर अशा प्रकारचे तिथे अलंकापुरीचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे इतर क्षेत्रापेक्षाही भारी क्षेत्र आहेत ते. काशीचं काहीच नाही विशेष. काशी आमच्या इंद्रायणीपेक्षा काशी भारी नाही. काय काशी करतात कुणाष्टोक लोक. त्या इथे एवढे चांगले सोडायचं आणि दुसरीकडे चालले. आता जा आहे आपल्याकडं लिहिलेलं एक शास्त्राप्रमाणे करावं, पण जे चांगलं आहे ते पाहायला पाहिजे का नाही. चांगलं काय आणि भारीतलं काय, आणखीन त्याच्यापेक्षा भारीतलं काय, हे स्वतःच्या बुद्धीने कधी ठरवू नये. मग त्याच्यात आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊ का सांगून का. तीर्थांचा विषय चालला. माऊली ज्ञानोबरायांना तीर्थयात्रेला पाठवून दिलं नामदेवराय आणि माऊली ज्ञानोबराय तीर्थ करुणी नामा पंढरीशे आला, जेवलगा भेटला विठोबासी, सद्गदित कंठ ओसंडला नयनी, घातली लोळणी चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती लोळणी घातली. त्यावेळेला अज्ञानाचा भाग होता माझे मणी, म्हणून हिंडविले देशोदेशी. मला इकडं तिकडं बोंबलत फिरायला लावलं. बोंबलत जे फिरतात ते असेच राहतात. अज्ञानाचा भाग होता माझे मणी, म्हणून हिंडविले देशोदेशी. अरे तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, चिवडून या नाशी, तुझ्या घरच्यांनी केली हे कळतच नाही. स्थिर बुद्धी झाल्याशिवाय देवही नाही, संतही नाही, काहीच कळणार नाही.
तेव्हा नामदेवरायांची ही अवस्था झाली. तेव्हा मग त्याला ते म्हणतात ना, ऐशी चंद्रभागा ऐशे दिमाती देव कोठे असा मी सगळीकडे पाहिलं आणि नेमका शोधतच होतो. पांडुरंग दिसतो का पांडुरंग. तया तीर्थाची वास न पाहती माझे नयन न देखती कर पूजन कर त्यांचे. माझे हातसुद्धा पूजा करायला धजवत नव्हते. तेने पण ते माझे न चलती चरण न करती पूजन कर त्यांचे. तया तीर्थाची ऐको जाय प्रौढी परिचित्त माझे ओढी चंद्रभागा. त्या सगळ्या चित्तांचा कोण कोण महिमा सांगायचं. प्रयाग लय भारीन, काशी लय भारीन. त्यावेळेला माझं चित्तात यायचं चंद्रभागेपेक्षा तर काहीच नाही असं. तिथं जाऊन तापले. काय आणले, कुठं आणलं, दगडा धोंड्या तिकडं. तर त्याच्या चित्ताच्या भूमिका आहेत त्या. कोणाचं काय आणि कोणाचं काय. त्या नामदेवराय तर अगदीच हे झाले. जय गावे नाही वैष्णवांचा मेळू न देखे सुकाळू हरिकथेचा. ते म्हणतात देव म्हणजे लाजे माझे म्हण. ते दुःख दारुण कवना सांगू. मला काय दुःख होतं आहे म्हणजे देवाला पाहून. पण त्या दुसऱ्या देवांना पाहून मला किती दुःख होतं आहे काय सांगू तुम्हाला. आणि लोकांना काय होतं आहे, बरं झालं इकडून आलो तिकडं, बरं झालं. हां नवीन बघायला मिळतं तेवढंच. चालतं असं लोकांचा कार्यक्रम चालू आहे. काय अवस्था आहे. तर त्या नामदेवरायांचे सारखे मग त्यांच्याकडून तीर्थ करून माऊली ज्ञानोबराय आले, नामदेवराय आले. नामदेवराय साकाराची भक्ती करणारे. त्या पांडुरंगाकडे आल्यावरती नामदेवराय खुश झाले काय नाही. पण माऊली ज्ञानोबराय त्याच्याही पेक्षा पुढे. सकळही तीर्थे निवृत्तीचे ठाई तेथे माझे बुडी दे, तेथे बुडी देई माझे म्हणा. आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण. आता हे म्हणा तिकडे कशाला बोंबलत फिरतो असं. जयाचे नाव तीर्थराव दर्शनी प्रशस्ते ठाव भ्रांतासई. तर तेव्हा अशा प्रकारे माऊली ज्ञानोबरायांची विचारधारा त्यात आणले. काय सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय. निवृत्तीनाथ कोण येतं, सख्खे भाऊ ना. सकळही तीर्थे निवृत्तीचे ठाई हे श्री सद्गुरू का भाऊ. तर त्याच्यात निवृत्तीनाथांच्या चरणावरती काय म्हटले माऊली ज्ञानोबराय. हो का भलतैसे पाणी शिवतले गुरुचरणी तया सकळ तीर्थी आणि त्रैलोक्याची. हो का भलतैसे पाणी सद्गुरूंच्या चरणावर टाकलेलं पाणी आणि ते पाणी सकळ तीर्थे त्रैलोक्याची त्या चरणात येतात. हे ज्याला कळालं त्याला आत्मज्ञान व्हायला उशीर लागणार नाही. त्याला हे कळत नाही म्हणूनच त्याची ती अवस्था आहे. त्याला म्हणून नेहमी सत्संगती सोडून कुठे जरी गेला तर त्याचा काहीच उपयोग नाही. पण आता काय करावं, चला त्याची पुण्याई असते ती. आम्ही यजने किती यस की जती सकळे परी ती फळावी येण्याची फळे. तीर्थे होतो सकळे याची लागी. या चतुर्भुज रूपासाठी ही सगळी तीर्थ अगदी काय आहेत म्हणजे सगळी तीर्थ केली. त्रैलोक्याची तीर्थ केली. कोटीची तीर्थ येतं. भौमतीर्थामध्ये बी अनेक प्रकारची तीर्थ सांगितली. तर त्याच्यामध्ये कितीतरी काही तीर्थ काही पातकांचा नाश करतात. अजून एक लक्षात घ्या बरं. तुम्हाला काय माहिती ते तरी ऐका आणि आपल्याला किती ज्ञान आहे त्यातलं. काही तीर्थ काही पातकांचा नाश करतात, सगळ्या पापाचा नाश करत नाही. पण इंद्रायणी चंद्रभागा हे असं तीर्थ आहे की सगळ्या पापांचा नाश करतो. मग कुठं जाऊन बुडी द्यावी. म्हणजे जे सगळे तीर्थ सकळ तीर्थे मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करती सकळ तीर्थे. सकळ म्हणजे सगळी. गंगा सोडली नाही. मग कोणतं तीर्थ भारी. कुलकर्णी मावशी ते तीर्थ कोणाकडे स्नानाला येतात, चंद्रभागेत. मग कोणतं तीर्थ भारी, चंद्रभागा का चंद्रभागाच. कुठे चंद्रभागा सोडून जाणार नाही.
असं त्याला मनाचा निश्चय म्हणतात. नाही चालले इकडे काय कुठे गाडी निघाली की बसलेच तिकीट काढून. फुकट म्हणल्यावर तर कुठे बी जातात लोक आता, त्याचं काय आता अडचणच नाही. तेव्हा तीर्थे होतो सगळे याच्या लागे याच्यासाठी तीर्थ सगळे येतात, फळाला येतात. किंवा असा अर्थ लावा की अनेक जन्मात आम्ही जे काय केलेली पुण्याई असेल, तीर्था इकडे गेले तिकडे गेले, कशासाठी गेले? देवाच्या भेटीसाठी गेले. देव भेटला का? नाही भेटणार. देव भेटला नाही म्हणजे भेटला पण तो बोलला नाही, आहे ना. त्याचं लक्षणच तसं आहे. ते मंदिरातल्या देवाचं लक्षण असं आहे, तो भेटतो पण बोलत, चालत, खात. एका ठिकाणी एका राजाचं एका पोपटावर फारच प्रेम होतं. एका पोपटावर फार प्रेम होतं राजाचं. आणि त्या पोपटाला असा तो म्हटला, माझ्या पोपटाला जर कोणी जर म्हटला ना मेला तर मी त्याचा डोकंच कापून टाकेल, म्हणजे त्या पोपटाचं डोशीर उडवून टाकेल, असं तो म्हटला. आता पोपटाचं कारण त्याचं काय प्रेम आहे. पण राजा 2 महिने गेला फिरायला सुट्टीवर आणि पोपट राहिला घरी. पण त्याच्यासाठी 7-8 माणसं ठेवलेली होती. 7-8 माणसं ठेवलेली होती. पण ते म्हटले, हा पोपट म्हणजे मला दररोज बातमी सांगितली पाहिजे की सकाळी पोपटाने काय खाल्लं, संध्याकाळी कसं काय, पोपट झोपलाय का, व्यवस्थित आहे का, असं मला दररोज संध्याकाळी फोनवर बोलणं आलं पाहिजे. काय माणसं असे का करतातच, संध्याकाळी दररोज फोनवर बोलणं करतात, कसं काय झालं, दिवसभरात काय झालं. तसं त्या राजाने ते गेला फिरायला. आणि मग त्याच्यात लोकांच्या अंगावर काठाच आला, बा ही जर मेलं फिरं तर हे सांगायचं कोणी. पण त्याच्यातला बी नेमलेले होते असे काय मुख्य, पोपटावरती पूर्ण निग्रह हे करणारा मुख्य, ते पोपटाची सेवा करणारे उपसेवक, सेवक असे. आता बातमी कोणी सांगायची? मुख्य व्यक्तीने. तो तर घाबरून फार बारीक व्हायला लागला, कारण पोपटाने खायचं बंद केलं. पोपटाने खायचं बंद केलं की याचं खायचं बंद झालं. ते म्हटले आता काय करायचं. ते एक हुशार होता. ते म्हटला, म्हणजे तो सेवक होता. ते म्हटला, तुला कळत नाही तर मला सांग. ते म्हटले, बरं पोपट जर मेला बिला तर तू सांगणार का राजाला? हो म्हटले, मी सांगणार, काही अडचण नाही, मी सांगेल. म्हटले, मग तो आता मी नाही सेवा करणार, मी इथं बसून राहील, तुम्ही माझी सेवा करा. तो बसून राहिला. ते झालं बुवा, तसंच झालं. ते पोपट आता वयस्करच झालेला होता. त्या पोपटाने मग ते पेरू खायना, मिरची खायना, काय आणलेलं ते खायना आणि पाणी बी प्यायना, पुढं असा. पण बातमी दररोज चाललेली होती पोपटाची. जोपर्यंत तो जिवंत होता, पोपट व्यवस्थित आहे का, फोन करायचा राजा. हो. सकाळी काय खाल्लं का? हो म्हटले, पेरू खाल्ला. आता पाणी बिणी प्याला का? हो म्हटले, एकदम व्यवस्थित आहे, ताजा आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे. म्हटले ओके, मग मी आता झोपतो. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी पण आता हा इकडे तर खंगत चालला आणि तो फोनवर सांगायचा, तो चॅप्टर माणूस तो म्हणायचा की व्यवस्थित. काय झालं, एक दिवशी तो मेला. आता म्हटले, आता तुझं सगळी सेवा केलेली सगळी निघून जाईल. मेल्यावरती त्याने ते फोन केला. ते म्हणले, राजाला फोन केला, कसं काय माझा पोपट? ते म्हणले, कालपर्यंत व्यवस्थित खात होता, आज तो खात नाही. बरं मग तो चालत फिरत? म्हणले चालत नाही. म्हणले डोळे वरती केलेले आहेत त्याने. असा पडला. उडतो का? म्हणले उडत बिडत नाही, पंख ताणून बसलेला आहे. खाल्लं नाही, पाणी पिला नाही, पंख ताणलेले, डोळे वर केलेले, मग तो मेला तर नाही ना? ते म्हणले, तुम्ही म्हणा, आम्ही नाही म्हणणार. काय झालं त्याचं? म्हणजे लक्षण काय झालं? असं आहे ना. तसाच प्रकार चाललेला आहे लोकांचा. जी आपल्याबरोबर बोलत नाही, चालत नाही, त्याला तुम्ही काय म्हणता? आणि चालतात बोलतात ते संत सोडून देतात, आणि जे चालत नाही, बोलत नाही, काही नाही, तर ते तिकडे जाऊन बसतात त्या दगडावरती. स्वाहा स्वाहा. झाली का नाही अवस्था अशी लोकांची? चला बरं आहे.
आता इथे हा साकार स्वरूपात येऊन भेटला तर मग आपण मानू बुवा त्याला, म्हणजे वा नाही तर मग काय कामाचा. आपल्या साकार यायला पाहिजे का नाही, आपल्यासारखा समोर यायला पाहिजे. आला का नाही कोणाच्या पुढं? अहो ते पाना तिथे गोरोबा काका यांच्याकडे साकार स्वरूपात भेटले का नाही त्यांना? चोखोबा महाराज, नाथ महाराज, हे संत नरहरी महाराज, तुकोबराय, माऊली ज्ञानोबराय, सावतोबा महाराज, ते कोणते येतं नामदेव महाराज, आणि तिकडे निळोबाराय. या सगळ्या संतांना साकार स्वरूपात भेटला. यांची काय पुण्य असेल, पण सगळ्या म्हणजे पूर्वजन्मात केलेली सकळ तीर्थे फळाला आली, योग फळाला आले, तप फळाला आली, जी साधना केली ती फळाला आली. चला तेव्हा माऊली म्हणतात आता अर्थात हा विषय असा चाललेला आहे पहा. अर्जुनाला चतुर्भुज रूपाचं दर्शन पूर्वी झालेलं आहे, पूर्वी झालेलं आहे का नाही, म्हणूनच तो मागतो ना आता परत त्या रूपात या म्हणून सांगतो. शिवाय ते चतुर्भुज रूप चांगलं आहे, गोजरं आहे, आणि हे विश्वरूप आहे त्या मानाने तसं काही एवढं खास नाही, म्हणून त्याच्याविषयी इतकं प्रेम उत्पन्न झालंही नाही. त्याला आता बंद करून टाकायचं आहे आणि म्हणून चतुर्भुज रूपामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून ही भाषा सगळी वापरली गेलेली आहे की आणि काही जेचे. हे पहा देवा, तुझ्या त्या चतुर्भुज रूपासाठी आणि काही जे आम्ही जन्मच्या जन्म काय केले, तुझ्या प्राप्तीसाठी जी काही साधनं केली. कोणती म्हणताल तर दान, पुण्य म्हणजे पुण्यकर्म. पुण्य या पदाचा अर्थ पुण्यकर्म केलं, दान केलं, पुण्यकर्म केलं, आम्ही जे काही केलं तर या फळ तुझे चतुर्भुज रूप. तर त्याचंच फळ काय आहे, चतुर्भुज रूपाची प्राप्ती. म्हणजे भगवंताने आम्हाला चतुर्भुज रूपात येऊन भेटावं, याच्यासाठीच बहुपुण्य केले. काय याचे लागे आम्ही बहुपुण्य केले. हां, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. पुष्कळ पुण्य जे केलं ते कशासाठी, याच्या प्राप्तीसाठी. हां, म्हणून म्हटलं मगाशी की याची लागे ओ सगळे काही केलं है ना. याची लागे झाली उदास, सांडूनी आपुल्या पारख्याची आस. याची लागे ओ याचा निज ध्यास, निळा धरला निळा म्हणे निशिदिनी ध्यास. निळप्राय म्हणतात तसं. गेली निरंतर याची चिंतावणी, बैसले धरून या रूपणीचं ध्यानी, नामी नेमेली नित्याचे वाणी हो. तर याच्यासाठी हे सगळे सायास केले. किती म्हणताल तर पाठीमागच्या अनेक जन्मात केले. तर आज ते फळाला आले म्हणा. ऐसी तेथीची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी. वर्तत असे ते साकडी फेडी जे वेगी. ऐसी तेथीची जीवा आवडी, माझ्या जीवाला म्हणजे मनाला काय आहे, तुझ्या तेथीची म्हणजे त्या चतुर्भुज रूपाची काय आहे, आवडी आहे. म्हणून तेची देखावया लवड सवडी, म्हणून तेच पाहण्यासाठी, लवड सवडी म्हणजे त्वरा, मी काय केलेलं आहे तेच पाहण्यासाठी. म्हणजे माझ्या चित्तामध्ये काय होते, असे पटकन पाहावं अशी इच्छा तयार होते, ओढ तयार होते. हां, किंवा आता हे बाद झालं, हे विश्वरूप पाहिलं देवा तुमचं, आता तुमचं ते चतुर्भुज रूप पाहावं अशी माझ्या चित्तामध्ये ओढ. त्वरापदाचा अर्थ ओढ करू आपण आणखी. की लवड चवडी म्हणजे ओढ होते, पाहण्याची इच्छा तयार होते, किंवा तेच पाहावं. जे प्रिय असतं, आवडीचं असतं आणि आनंददायक असतं तर ते गोष्ट पाहण्याची इच्छा असते. प्रिय आवडीचं कोणी दुःख स्वरूप पदार्थ पाहण्याची इच्छा करत नाही. असला पदार्थ दुःख तयार करणारा असा इच्छा करत नाही. मग चांगलं ते पाहण्याची इच्छा करतो. आणि देवाचं जे रूप आहे त्याच्यासारखं चांगलं, सुंदर, त्याच्यावरून अधिक प्रिय, आनंद देणारं असं जगातली कोणतीच वस्तू नाही. अशी एकमेव अशी वस्तू आहे भगवंत की ज्याच्यापेक्षा दुसरं काहीच श्रेष्ठ नाही. म्हणजे दुसरं काहीच श्रेष्ठ नाही. आणि ते एकदा ज्याने ते पाहिलेलं आहे, ज्याने देवाला पाहिलं तो जगाला पाहू शकत नाही. आणि ज्याने देवाला पाहिलं नाही तो कशाची बी इच्छा करत बसलेला आहे. आणि त्याला काय माहितीच नाही जगातले काय काय. म्हणून जगातले पदार्थ जे आहेत ते इतर अज्ञानयुक्त सगळेच पदार्थ काय पाहत बसावे बुवा ते.
फक्त एका देवाला चतुर्भुजाला जर पाहिलं तर जगत पाहण्याची इच्छा मावळून जाईल. म्हणजे अविद्याकारी जगत ते पाहण्याची इच्छा नाही, देवाला पाहिलं तरी चतुर्भुज. ऐसी तेथीची जीवा आवडी म्हणून तेची देखावया लवड सोडी. वर्तत असे ते साकडी फेडीचे वेगी वेगी साकडे फेडीचे. त्वरित देवा तू काय कर, माझ्या चित्तातलं मला जे असं वाटतंय ना तळमळ चित्तामध्ये ती लवकर दूर कर. म्हणजे तुला पाहण्याची माझी जी इच्छा आहे ती एकदाची पूर्ण कर, पटकन पूर्ण कर. माणसं म्हणतात ना काय शिजस्तवर दम आहे पण निवस्तवर दम नसतो असं. ते पोरं जर असतील तर ते झालं काय ते असे फिरत राहतात त्याच्यासोबत. त्याला काय असतं, लय भूक लागली आता लगेच थांब ना, थोडा वेळ थांबला. हां, किंवा बाकीचे लोकंसुद्धा असेच करतात. म्हणून ते म्हणतात नाही थोडंसं टेस्ट तरी करून पाहू. म्हणजे तेवढीच त्याची काय होईल आतुरतेने त्याची जी वाट पाहतोय तो. पटकन असा. एखाद्याला म्हटलं की चहा आणि बिस्किट समोर ठेवलं आणि त्याला म्हटलं की थांबा आता चहा येतोयस चहा, तोपर्यंत तो म्हटलं की कधी येतोय. बिस्किट घेतलं कारण त्याला घाई झाली. आयसी ते तर अर्जुनाला सुद्धा अशीच घाई झालेली. पटकन देवा तुमचं चतुर्भुज रूप दाखवा आता. आणि हे जे दुःख भोगलं आहे ना त्याचाही नाश होतोय बरं का. जरी ते म्हटलेला असला की मी आनंदही पाहिला तरी तो आनंद पूर्वी भोगलेला होता आणि आत्ता तात्काळ काय होतं, दुःख आलेलं होतं. आणि म्हणून त्याच्यातून सुटका करून घेतोय. अगा जीवीचे जाणते या, माझ्या चित्ताचा जाणणारा कोण आहे, आपल्या चित्ताचा जाणणारा देव कोण आहे, तोच आहे देवच म्हणजे पांडुरंग. म्हणून त्याला काय म्हटलं, जाणे अंतरीचे नारायण. काय गवळण नाही ती, जाणे अंतरीचे नारायण. जाणे जीवीचे सकळ नारायण, ती गवळण आहे ती निळवरायांचीच आहे ना. जाणे जीवीचे सकळ नारायण. हा तो अंतरीचं सगळं जाणतो, आपल्या चित्तातलं सगळं जाणतो असा असणारा. तर तेव्हा अगा जीवीचे जाणते या, माझ्या चित्तात काय चाललेला विचार आहे हे तुला सांगावं लागेल का. तुला आपोआपच कळतो तो. म्हणजे माझ्या चित्तात काय चाललं हे तुला कळतं. कारण अजून एक आहे, चित्ताची अधिष्ठाती देवता तोच आहे. म्हणून हां तर तो सगळं जाणतो नारायण. पण आपल्या चित्तातलं तो सगळं जाणतो. तर माझ्या चित्तात आत्ता काय अवस्था हे तू जाणत नाहीस का. सकळ विश्व वसते या, सगळं विश्व तुझ्यामुळेच वसलेलं आहे. त्या विश्वामधला मी एक भाग आहे. आणि जिथं विश्व वसलेलं आहे, देव हा असा जड नाही की ज्याला काही कळत नाही, असला नाही देव. हा जो भगवंत आहे ना तो सर्वांतर्यामी असा आहे. सर्वांतर्यामी म्हणजे सगळ्या भूतसृष्टीत पुरून उरलेला आहे तो. सर्वांतर्यामी आहे. म्हणून प्रत्येकाच्या चित्तातली हालचाली त्याच्या चित्तात उत्पन्न होण्याच्या आधी ज्याला कळतात. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वंभर परिहार चिन्ह लगे. तेव्हा त्याला काय सांगावं, तर असं अगोदरच कळतं. आणि सर्वांतर्यामी असल्याने तो नियामक बनलेला आहे. नियंत्रक बी तसाच आहे तो. नाही तर नियमन करेलच कसं काय. आता बाकीच्या पदार्थांचं मला नियमन करता येत नाही, कारण मी इथं तुटपुंज एका शरीर घेऊन बसलो. मला असं वाटलं ती काठी उचलावी तर तिथे जावं लागेल. हां, ॲटोमॅटिक नाही होणार ते. पण हा कसा आहे, सर्व व्यापक असल्याने त्याला ह्या सगळ्या पदार्थांच्या स्थित्यंतर बदल जाणणं हे आपोआप चालतं. फक्त तो परोक्ष होत नाही, म्हणजे अपरोक्ष होत नाही, तो नित्य परोक्षच राहतो. देव हा नित्य परोक्ष आहे. आणि परोक्ष म्हणजे त्याच्यामुळे तो
त्याच्यात आतून पुरून उरलेला सकळ विश्व वसवी ते या सगळ्या विश्वाला वसवणारा असा अर्थ झाला ना. वसवणारा म्हणजे विश्व वसवणारा कोण आहे? हाच आहे. आणि त्या विश्वामध्येच तुम्ही आम्ही आहोत. भक्त आणि देव कुठं आहेत? विश्वामध्येच आहेत. म्हणून देव देवच आहे, पण भक्त बी देवच आहे. म्हणून त्या भक्ताच्या अंतर्गत हृदयातल्या चाललेल्या सगळ्या गोष्टी त्याला कळतात. असा असणारा मनामधून चिंतिल्या रोकडे मनोरथ. तर त्याच्या भक्तांचा विषय सांगताना म्हटलं ना, देवभक्ताकडे नाही त्याच्यातला अभंग आहे तो. तेव्हा अगाध आणि जीवीचे जाणते या सकळ विश्व वसविते या प्रसन्न होई पूजितया देवांची या देवा जगन्निवासा. सकळ विश्व वसविते या पदाचा मूळ पद आलेलं आहे जगन्निवासा असं आलं ना श्लोकामध्ये. प्रसिद्ध देवेश जगन्निवास. तर सकळ विश्व वसविते याचा अर्थ आहे जगन्निवासा. हे ज्या पदावरचं टोक आहे ते. आणि अगा जीवीचे जाणते या देवेश पद आलं आहे ना. जीवीचे जाणते या है ना, म्हणजेच देवेश जो ईश. कारण जाणतो कोण? ईश जाणतो म्हणजे ईश्वर. तिथं पद आलेलं आहे ते ईश्वर. आणि ईश्वर कसा आहे? सर्वांतर्यामी. म्हणून जीवीचे जाणते या म्हणजे देवेश आणि सकळ विश्व वसविते या म्हणजे जगन्निवासा. प्रसन्न होई पूजितया म्हणजे प्रसिद्ध. प्रसन्न हो, तू मी पूजा करतोय त्याच्यावरती तू प्रसन्न हो. प्रसन्न हो म्हणजेच मला प्रसन्न होऊन माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर. मनात काय इच्छा आहे? चतुर्भुज रूप पाहावा अशी इच्छा आहे. आणि तसा देव समोर उभा आहेच आहे, पण विश्वरूपात उभा आहे. आणि विश्वरूपातल्या त्या रूपाला हा कंटाळलेला आहे. म्हणून आता हा चित्रपट बंद कर आणि आपलं जे पहिलं होतं ना ते छान आहे. म्हणजे पहिलं चतुर्भुज होतं ना ते छान आहे आणि हे नको आता. जरी हे चांगलं असलं तरी नको, कारण ते सुख देत नाही. चित्ताला जे सुख देणारं असतं ना ते चांगलं आहे. महाल चांगला का झोपडी चांगली? ज्याच्यात सुख लागेल ते चांगलं. महालही चांगला नाही आणि सुख लागेल असा कोपट जरी असेल. पूर्वीचं एक कोपटं होती, असे दोन टाकले की त्याला कोपट करायचे. कोपी आणि कोपीमध्ये किती बी झोपले मस्त. खळ्याला कोपी, रानात कोपी, मग का महाल मग भारी. महालात जर सुख नसेल तर महालही काही कामाचा नाही. तसं आता तुझं हे विश्वरूप म्हणजे मला महालासारखं वाटलं. आणि तुझं जे चतुर्भुज रूप आहे ना ते आपली पहिली प्रसन्न हो. तेव्हा त्याच्यासाठी तू प्रसन्न हो. देवांच्या देवा म्हणजे देवेश हा एक अर्थ आहे ना इथे. जाणतो जाणतया आणि देवांच्या देवा या पदाचाही अर्थ देवेश होतो ना. देवांचा देव असाही एक अर्थ निघतो. आणि जाणणारा ईश्वर असाही अर्थ वरच्या टोकातून निघाला. तेव्हा मी तुझी पूजा करतोय किंवा आम्ही जी पूजा करतो त्या पूजेवरती भारून तू काय हो? आम्हाला प्रसन्न हो. आणि मग काय कर? तर पुढचा श्लोक येतोय की मला तुझं चतुर्भुज रूप दाखव. तर नंतर पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.